अनवाणी पायाने इथे चालण्यात काय वेगळीच मौज आहे ना. हे केळीचं झाड कधी लावलेत तुम्ही? झाले आता जवळजवळ 6 महिने झाले. हां, ही बाग मस्त झाली. तुझी आहे, हां, आपण इथे बसून आरामात बसूया. विलायची जांभळी झाडं आहेत, इथे हे फणसाची झाडं आहे, ही बाजू. इथे विला हे माड आहे. कोकणात इथे असं आपण आलो ना गावाला, सागावच्या याच्यामध्ये, गावच्या ग्रामीण भागामध्ये सगळं काय चांगलं आहे, पण आपलं इथे त्याला हे करता येत नाही, त्याचं पालनपोषण करता येत नाही की आम्हाला त्याची साथ नाही इथे राहण्याची. साथ म्हणजे त्याला पाणी लावायला लागते. हे याला चांगले जाम धरले आहेत. चांगले जाम धरलेले आहेत. ते आमचे जे उजवडकर बाबा असतात इथे, हां, त्याची चांगली जोपासना करतात, आपण सहकार्य तोडून करतात. बघूया. ते फोटो काढा जांबाचे, लिंबाची झाडं आहेत, केळीची झाडं आहेत, फोटो काढा त्याचे. हां, मग अप्रतिम. जांब आहेत चांगले, केळीची झाडं आहेत. हे बघ इथे ह्याची झाडं आहेत. विलायती फणसाला काय बोलतात त्याला, ते नीरफणस. हां, नील फणसाची झाडं आहेत. अजून धरले ना, माड होत आहेत. कलम एक मोठा इथे आहे घराच्या मागे, त्या यावर्षी चांगला धरला होता, त्याला खत पाणी न घालता. याची चव अगदी हां. का फारच छान आहे, अगदी ऑर्गॅनिक आहे ते. आणि मला वाटतं आपण इथे काय आणि हे जे खत हे वगैरे झाडं आहेत टाकत ना, नाही. हे जाम, विलायती जामचं झाडं हे आमच्या जावेनीच लावलेलं आहे आणि मुलींनी. आम्ही नाही लावला इथे, त्यांनी छोटंसं रोपटं आणून लावलेलं आहे. इथे 10 वर्ष आलीत ना. 8-10 वर्षात चांगली धरली. हो, हे बघ आता चांगले धरले आहेत. फक्त आता विलायती फणस धरत नाही, आता धरलं की चांगलं आहे. ते गावचं सान्निध्य चांगलं आहे. रमाला होते, लाईट वारवर जात असते अजूनमध्ये इकडून, त्यामुळे प्रॉब्लेम होतो थोडा. तो आमची मिसेस आहे कल्याणी लाड, उदाहरणार्थ देवेनी लाड कवसात, ते असं तिथं थोडं आजारपणाचं वाढलं आहे. आमचं पण थोडंसं कमरेचं आजारपण वाढते आहे. काही शरीराची साथ थोडी मिळत नाही आम्हाला आहे. मिसेसने आमची काय चांगले प्रयत्न करते आहे देवेनी लाड, पण तिची पण आता तब्येतीचा प्रॉब्लेम झाला आहे, पायाचं ऑपरेशन झालेलं आहे ढोपराचं. जी साथ जी जशी हे पाहिजे तशी आता ती मिळत नाही. हे सर्व हे करायचं, प्रगती करायची त्याची तशी आपण साथ. बसून हां, बघूया आपण का बसून जरा? करूया, साथ मिळत नाही. कारण हा मुंबईच्या वातावरणात असं झाडाखाली बसून बसणं हे आपल्याला ही एक छान. तुम्ही इथे बसताय? तर ते हे आहे ना वातावरण, हा ना, हवामान चांगली असते, झाडं पण लावता येतात, आपली तब्येत पण चांगली होते, प्रकृती. नमस्कार मंडळी, मी संजय कवळे आणि आज आपल्याबरोबर आहेत प्रसिद्ध उद्योगपती, थोर समाजसेवक श्री गजानन शंकर लाड, आणि त्यांची आणखी एक ओळख आहे ज्येष्ठ शिवसैनिक. तर आपण ह्याच मध्ये जाऊया. जेव्हा कधी आपण गजानन शंकर लाड यांचं नाव घेतो तेव्हा आपल्याला आठवतात ते लोकांच्या मदतीला धावून येणारे, प्रत्येक समारंभात उपस्थित असणारे, आणि प्रत्येक समारंभाच्या सुरुवातीला जी त्यांची एक प्रार्थना असते. मला वाटतं आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात देखील आपण त्या प्रार्थनेनेच करूया. तर मी माईक सध्या गजानन शंकर लाड यांच्या हातात देतो आहे आणि आपण ह्या कार्यक्रमाला सुरुवात करूया प्रार्थनेने. हे ईश्वराची ना. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गुण ना मुखात अखंड राहू दे. सद्गुरू पै महाराज की जय, सद्गुरू नारायण महाराज की जय, सद्गुरू साईनाथ महाराज की जय, पंढरपूर महाराज की जय. आणि काय दुसरं एखादा गाणं बिणं काय बोलायचं आहे? नको, आपण नंतर बोलूया. हां, तर आता ह्या प्रार्थनेपासूनच सुरुवात. ही प्रार्थना म्हणजे तुमचा ट्रेडमार्क आहे, कारण कुठल्याही कार्यक्रमात जाता तेव्हा तुम्ही बोलता. ही प्रार्थना नक्की तुम्ही पहिल्यांदा कधी ऐकली? ही प्रार्थना आणि पहिल्यांदा माझे वडील असताना 2000मध्ये मी जीवनविद्या मिशनचा एक नामधारक झालो आहे. व जे जीवनविद्या मिशन म्हटलं म्हणजे वामनराव पै हे जीवनविद्या मिशनचे गुरु, त्यांनी आम्हाला गुरुदक्षिणा दिलेली आहे आणि त्याचा मी नामधारक झालो आहे 2000पासून. तेव्हा मी ही प्रार्थना सुरू केली. काय मी कार्यक्रमाला जातो, माझे मित्र एक विक्रम साताडेकर आहेत, त्यांच्याबरोबर मी असतो. ते आमचं जे हे असते काय बोलतात त्याला, ते जीवनविद्या मिशनचे काय कार्यक्रम असतात, काय भजनं असतात, महिला बरोबर असते, कुठे कुठे त्यांचा फंक्शन असते, प्रोग्राम असते,
लांब लांब ठिकाणी तिथे आम्ही जातो वेळ असेल तर वेळ काढून. आणि त्या प्रोग्रामातून आम्हाला काय आमच्या जीवनाची प्रगती होते, देवाचं स्मरण नामस्मरण करतो, काय चांगली माहिती मिळते, विचार बदलतात, विचार बदलले की माणसाचं आयुष्य पण बदलत जाते, सगळं चांगलं होत असते. आणि हे विचार चांगले ठेवायचे, स्वच्छ विचार ठेवायचे, कोणाचं वाईट करायचं नाही, चांगलं करायचं असं आम्हाला सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला चांगलं करणार तेव्हा तुमचंही चांगलं होणार. म्हणून आपण सदा सावध पण राहायला पाहिजे, सदा सुखी पण राहिलं, दुसऱ्याला पण सुखात ठेवायला पाहिजे. म्हणून आम्ही ती प्रार्थना बोलतो हे ईश्वराची. त्याचा मी नामधारक आहे आणि मला त्याची आवड आहे ह्याच्या प्रोग्राम फिरण्याची. हे जे आमचं हे कलाकौशल्य आम्ही जात असतो ह्याच्यामध्ये, काय फंक्शनमधनं इथून प्रार्थना करायला किंवा आमचे जे प्रोग्राम असतात ते याच्यावर जात असतो आम्ही. आणि मोठमोठे प्रोग्राम पण वर्षातनं असतात. कर्जतच्या ठिकाणी जीवनविद्या मिशनचं काही हे आहे, मोठं संस्था बांधलेली आहे, तिथे आम्हाला वर्षात एकदा जावं लागते. तिथे 2-2, 3 दिवस आम्ही जात असतो. चांगले विचार आम्हाला घोळायला मिळतात आयुष्यामध्ये, चांगल्या विचाराने प्रगती चांगली होते. तेच विचार आम्ही दुसऱ्यापर्यंत पोचवतो. काय आम्हाला सद्गुरू विचार शिकवले आहेत त्या विचारात त्यांचाही काय फायदा होते, आमचाही होतो. जेव्हा आम्ही दुसऱ्यांना सुखी करणार तेव्हा आम्हीही सुखी होतो. आमचे स्वच्छ विचार मांडतो आम्ही, दुसऱ्यांना आम्ही सुखी आहे तेव्हा आम्ही सुखी होतो. म्हणून आम्ही जीवन प्रार्थना बोलतो, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंद ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गुण नाम अखंड मुखात असू दे. या विचारांसुद्धा आम्ही जात असतो. विचार बदलतात, माणसाची प्रकृती बदलते, माणसाचे विचार बदलतात आणि माणूस सुखीमय होऊन जातो. अच्छा, आत्ताच तुम्ही सांगितलं तर विक्रम सातार्डेकर यांनीच तुम्हाला या संस्थेमध्ये घेऊन गेलेत. मला वाटतं विक्रम सातार्डेकर हे तुमच्याबरोबर होते गिरणी काम, आणि तुम्ही पण एका गिरणीमध्ये काम, त्याबद्दल तुम्ही काही सांगाल का? तुम्ही तुमच्या त्या कामाबद्दल, गिरणीमध्ये तुम्ही कुठल्या स्वरूपाचं काम करायचं, त्यातल्या काही आठवणी त्या आमच्या प्रेक्षकांना जर तुम्ही सांगितलं तर फार आनंद होईल. आम्ही गिरणीमध्ये 1973 साली गिरणीमध्ये आम्ही जॉईन झालो. आमचे चुलते होते तिथे, रामभाऊ तात्या लाड हेही तिथे होते, त्यावर होते, त्याने आम्हाला ते ठेवलं 1973मध्ये. तर तिथपासून आम्ही ते काम आहे. विक्रम सातार्डे हे नंतर आले, तर सारंग पण माझ्या मागून आले. त्या ठिकाणी मी एक नॉटेक्स मशीन ऑपरेटरचं काम करतो. नॉटेक्स म्हणजे गाठमार जी मशीन असते सुताला, त्या मशीनचं नॉटेक्स म्हणजे ऑपरेटर म्हणून हा गजानन लाड काम करत होता. आणि मी तिथे ते 27 ते 28 वर्ष काम केलं आहे. 73 सालापासून 2000पर्यंत मी ते कार्यरत होतो त्या कामामध्ये. आणि हे नंतर विक्रम सातार्डे मागावून आले, माझे मेवणेही 2 माझ्या मागावून आले. माझ्या हाताखाली ते कामाला शिकत होते आणि ते मी पुढच्या जॉबला होतो, ते माझ्या मागच्या जॉबला होतं, आता काम करतो. आणि ते काम चांगलं होतं, आम्ही त्यावेळेला सुखीमय होतो. अचानक संप झाला गिरणीचा. आमचं लग्न झालं 81मध्ये आणि 81मध्ये 82मध्ये संप गिरणी झाला. दत्तासामांनी संप केला. त्या संपामध्ये गिरणी कामाड भरडले गेले. चांगलं सुखीमय जीवन आमचं चाललं. त्यामध्ये आम्ही अडकलो गेलो. जे ना करायला पण लागलं ते आम्हाला करायला लागलं. सेक्युरिटीची ड्युटी करायला लागली गिरणी बंद झाल्यानंतर. आम्ही कधी सेक्युरिटी ड्युटी केलेली नाही. मी जरी नॉन मॅट्रिक शिकलो नसलो, पण ते आता करणार काय, सेक्युरिटी ड्युटी करावी लागली. माझ्या कुटुंबाचं मी व्यवस्थित पालन करत होतो आणि चांगल्या ठिकाणी मी सेक्युरिटीला होतो. रेप्टाकॉस बेट औषधाची कंपनी होती, तिथे मी सेक्युरिटी ड्युटी केली 8 वर्ष मिल बंद झाल्यानंतर. तिथे मला पगार पण बरा असायचा, मला नाश्ता पाणी जेवण पण स्वस्तच मिळायचं. आणि ती ॲक्च्युली औषधाची कंपनी होती. त्या तिकडचे जे मॅनेजर होते ते आमच्या विचाराशी चांगले होते. त्यांचे विचार घेऊनच आम्ही ते सेक्युरिटीचं पालन करत होतो. भरपूर लोकांना ते सेक्युरिटीमध्ये चोरानं पकडलं. तिकडे किती कंपनीचा फायदा केला. 3 शिप आम्ही करतो तिथे. पण तो साहेब पडवते ना, लोकनाथ साहेब, त्या कंपनीचे रेप्टावर बेडचे असिस्टंट जनरल मॅनेजर, त्यांनी मला चांगली साथ दिली. लाड, तुमचे विचार चांगले आहेत आणि तुम्ही चांगल्या विचाराने पुढे चालला आहेत. कंपनीला पण आमच्या सेक्युरिटीमध्ये पण चौरस माहिती देत आहे. काय कोणी चोरी केली काय त्यांना पकडत आहे, सच्चाईने तुम्ही काम करताय. तिथे आम्ही 10 वर्ष काम केलं आणि आम्हाला चांगली साथ मिळाली आणि आम्हाला कंपनीतून पण चांगली साथ दिली. लोकनाथ साहेबांनी पण काय सोसायटीचे काही शेअर काढायला सांगितले होते, ते आम्हाला 1-2 काढून जमा दिले. कंपनीतून शेअर काढा, तुमचा फायदा होईल. आणि खरोखर बिचार ते चांगले माणूस. लोकनाथ अंचन डेप्युटी मॅनेजर होते तिथे. एक रेप्टावर बेट कंपनी, औषधाची कंपनी. फारच सुंदर माहिती तुम्ही सांगितले. त्याच अनुषंगाने माझ्या मनात अजून एक प्रश्न उपस्थित झाला आहे की आजकालच्या तरुणांना कुठलाही जॉब मिळवायचा असेल तर इंटरव्ह्यू द्यावा लागतो, रेझ्युमे द्यावे लागतात. तर त्यावेळी म्हणजे
किती सालची गोष्ट आहे तुम्ही म्हणालात? 1900 म्हणजे जवळपास 51 वर्षापूर्वीची ही गोष्ट असेल. त्यावेळी 1973 साली. तर त्यावेळी 73. हां, तर त्यावेळी जॉब मिळवण्याची प्रोसेस किंवा इंटरव्ह्यूची प्रोसेस किंवा काय कसं असायचं याबद्दल सांगितलं तर? ते तिथे 3 महिने आलो. स्टँडर्ड मिलला मी जे काम केलं की नाही 27 ते 28 वर्ष, ते 73मध्ये 72-73मध्ये मी 3 ते 6 महिने शिकत होतो. शिकायला मला ठेवलं होतं. म्हणजे माझे आमचे चुलते रामभाऊ बापू लाड हे तिथे हे जॉबर होते. ते आमच्या खात्याचं नाव आहे ड्रॉइंग इन डिपार्टमेंट. हां, उदाहरणार्थ कौसामध्ये वही खातं मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये त्याचं नाव ड्रॉइंग इन डिपार्टमेंट. आणि त्या कपड्याच्या डिझाईनला आम्ही हे करायचो, स्वतःची डिझाईन काढून द्यायचो आणि त्याला त्या मशीनवरती आम्ही हे करायचो. त्या तिथे ते वरिष्ठ होते आणि त्यांनी मला ते फॉर्म हे एक शिकण्याचा फॉर्म हे काढायला लागतो. लर्निंगला मला ठेवला शिकायला 3 महिने सुरुवातीला. 3 महिन्यामध्ये तुम्ही जर कामात ट्रेनिंग झालात, 3 महिन्यात तुम्ही कामात ट्रेनिंग झाला तर आम्हाला तो पास वाढायचा, म्हणजे पुढचा जॉब मिळायचा, म्हणजे व्हायचा बदली जॉब. बदली जॉबमध्ये जवळजवळ 2-3 वर्ष लागतात त्याला. त्याच्यानंतर तुम्ही जर चांगला कौशल्य असेल तुमच्या कामामध्ये, काम करण्याची कला तुम्ही चांगली असेल, उदाहरणार्थ मी नॉटेक्स मशीन ऑपरेटर होतो, त्याच्यामुळे तुम्ही जर चांगले काम करशील तर तुम्ही लगेच परमनंट होणार आणि तुम्हाला त्याचा लाभ पण चांगला मिळेल. त्यावेळी कंपनीकडून तुम्हाला काही खास प्रशिक्षण असं देण्यात येत होतं का? हां. म्हणजे, गिरणीमधून? हां, गिरणीमधून प्रशिक्षण असं देण्यात येत नव्हतं. काम चपलाईने करायचं असते, काम न चुकता करायचं असते ते गिरणीचं काम. काय धाग्याचं काम आहे ना, म्हणजे धाग्यानं तुमचे सहकारीच तुम्हाला याबद्दल हो डिझाईन शिकवायचे? काढायचे असते कपड्याला डिझाईन ना पट्टे बिट्टे रंगीन, ते आम्ही ते भरण्याचं काम करायचो. मशीन गाठी मारची मशीन असते, नोट म्हणजे गाठ मारणं, छोटी जर्मनची मशीन असते. त्या बीम ते संपला की नाही कपड्याचं की त्याला ते आम्ही जे सेटिंग आमचे असतात, उदाहरणार्थ सुभाष सारंग, किसन सारंग हे ते ड्रेसिंग करून आम्हाला द्यायचे. मग आम्ही ती मशीन चालवायचो. म्हणजे आमचा लास्ट टॉप होता वरचा काम करण्याचा. ते आम्ही चांगल्या तऱ्हेने काम केलं, आम्हाला पगारही चांगला मिळत होता, सुखीमय आमचं जीवन होतं. पण तिन्ही शिप आम्हाला करायला लागायचे, फर्स्ट, सेकंड, थर्ड. आणि सुखीमय जीवन. मी माझ्या लग्नाच्या अगोदरपासून स्कूटर चालवतो, मी स्कूटर घेऊनच तिथे जायचो. हां, त्या ह्याच्यामध्ये स्टँडर्ड मिलमध्ये. आणि मला स्कूटरची पहिल्यानं आवड होती. आलं लक्षात? माझे एक मेकॅनिक होते मित्र ख्रिश्चन, त्यांनी मला स्कूटरची आवड केली. मला काय ह्याचा इलेक्ट्रिशियनची माहिती दिली, टोनी डिसोजा म्हणून. त्यांनी मला चांगली नवीन वाटत मी राहत असताना जुन्या खोलीवरती, आणि त्यांनी मला स्कूटरची माहिती दिली, चांगलं हे दिलं. त्यामुळे काय रिपेअरिंगचं पण काम करतो मी, मिक्सर रिपेअरिंगचा करतो, पंख्याचाही करतो, एवढं मला झेपेल तेवढं करतो. हां, थोडंसं शिक्षण कमी असल्यामुळे मला पुढे वरच्या ह्याला जॉबला जाता आलं नाही, तर आणखी काहीतरी मला वरचा जॉब मिळाला असता मिलमध्ये. आणि मिल चांगली होती तरी मी त्या जॉबला होतो ना, नोटेक्स मशीन ऑपरेटर हा माझा जॉब होता, गजानन शंकर लाडचा. असं माझ्या त्या पासावरती स्टॅम्पच मारलेला होता. ते मी तिथे 27 वर्ष चांगल्या तऱ्हेने काम केलं. आणि काम करता करता माझे जे चुलते होते, हां, ते आमचे सुभाष सारंग, किसान हे पण तिथे आमच्या होते, राहायला त्या डिपार्टमेंटला होते. मग आणि तात्या पण आमचे, त्यांनी मला हे त्यांच्या बहिणीशी लग्न जमवून दिलं. ते पण सांगू का? हां, मधलं हे येते. थांब, चालू केलं, थांब ना जरा 1 सेकंड. हां, तुम्ही फारच छान माहिती सांगितलीत. आजकालच्या तरुणांना जॉब्स मिळवणं आणि विविध एकदा जॉब मिळाला की त्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन कंपनीतर्फे ट्रेनिंग मिळणं, ह्या प्रोसेसला जावं लागतं. यामध्ये बरेच मॅनेजमेंट टर्म्स वगैरे हे केले जातात. पण जे तुम्ही आत्ता सांगितलं त्यावरून असं लक्षात येतं आहे की ह्या साऱ्या प्रोसेस त्यावेळेला फॉलो होत होत्या, पण कुठल्याही पुस्तकी स्वरूपात नव्हत्या, तर जीवनाच्या अनुभवातून जसं होतं ते नॅचरली त्या होत होत्या. हेच आपल्या प्रेक्षकांना यावरून कळतं. आणि बोलता बोलता तुम्ही मध्येच एक उल्लेख केला होता की भजनांचा, यावरून कळतंय की तुम्हाला संगीताबद्दल पण खूप आवड आहे. त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? संगीताबद्दल आवड आहे. संगीताबद्दल आम्हाला आवड आहे. आणि आमचे जे चुलते होते त्यांनी भजन संस्था स्थापन केली होती, लाड ऐकवर्धक भजन मंडळ. म्हणजे कोणाकडे तुमच्याकडे समजा उदाहरणार्थ कवळ्यांकडे गणपती आहे आणि सारंगकडे कोणत्याकडे गणपती आहे, त्या गणपतीला आम्ही भजन घेऊन जायचो आमचा. आम्ही जिकडे तिकडे भजन करायचो रात्री गणपतीच्या पिरियडमध्ये. आणि आमची भजनाची ठराविक मंडळी असायची, 25 ते 30 मंडळी. ती भजन घेऊन आम्ही टॅक्सीने, मोटरसायकलवर कसेही जायचो. उदाहरणार्थ वरता आडदेवाला भजन असेल, हां, गिरगावला होते, तेव्हा आम्ही त्या गणपतीच्या पिरियडमध्ये पण त्या गणपतीला लोक त्यावेळेला आवड होती भजनाची. आणि भजन कटाक्षाने लोक ऐकत होते चांगल्या तऱ्हेने. आता तो काळमाल बदललेला आहे. आणि त्यावेळेला भजनामध्ये आम्ही जसं सारंगकडे पण गणपती होते, सारंगकडे आम्ही गणपती बघायला जायचो. त्यावेळेला आता पुढची प्रश्न बोलता, सारंगकडे गणपती बघताना आम्ही त्या सारंगच्या बहिणीला तिथे पाहिलं, उदाहरणार्थ देवणी लाडला त्या भजनामध्ये.
ते आपल्या तिथे घरी होत्या. आमचा भजन संस्था तिथे बसली होती, भजन आमचं चालू होतं. आणि त्यावेळेला मी भजन पाहिल्यानंतर आम्ही सारंग आमच्या काकांना सांगितलं बा की सारंगची एक बहीण आहे, तेव्हा ती जर हे करत असेल, लग्न करत असेल तर बघा, आम्ही तिच्याशी लग्न करायला तयार आहोत. मग ते आमच्या काकांनी तिला या दोघांना विचारलं, सारंग बंधू बा दोघांना, किसन बंधू आणि सुबाई बंधू. आणि मग ते कंपनीत विचारलं बा असं असं म्हणतो आमचा गजानन लाड, तुमची बहीण त्यांना पसंत आहे, लग्न करणार का ते तिचं. ते बोलले बघूया, विचार करतो करूया. आणि त्यावेळेला आम्ही परमनंटसुद्धा होतो, असं टेम्पररी नव्हतो. तो जो आमचा टाईम टेबल होता ना, आमच्या कामाच्या हुशाने आम्ही परमनंटही झालो होतो. हां, परमनंटही झालो होतो. आणि त्याने ते विचार केला आणि मग ते आमचं 1981 12 मार्च 1900 आमचं लग्न झालं सारंगच्या बहिणीशी. आणि त्याच्यानंतर जो संप झाला ना, संपामध्ये थोडंसं आम्ही हाताळलो. अपयश आला आम्हाला संपामध्ये. चांगलं आमचं जीवन चालू होतं. त्याच्यामध्ये असं अडचण झाली संपामध्ये, सिक्युरिटीची ड्युटी करायला लागली औषधाच्या कंपनीमध्ये. ठीक आहे, असो. त्याच्यानंतर काय, आता नंतर आमच्या जाऊन आम्हाला मुलं झाली, मुलांची लग्न झाली. हां, मुली पण चांगली आहे ठिकाणी, काय तिला ग्रॅज्युएट पण आम्ही शिकवलं. हां, मुलीची एक मुली आहे, ती आता चांगल्या ठिकाणी कॉलेज करते आहे 12वी-13वीला. मुलगा आहे, तो पण काय 12वीपर्यंत शिकला, तो पण हिंदुजा हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. मुली पण तिथेच आहे. मुलगाला एक मुलगा आहे 4 वर्षाचा. आता त्याचे आजोबा आजीबा काय करणार, त्याला आता नातवाला मुलीच्या मुलीला पहिला आम्ही सहकार्य केला, शाळेत सोडायला, क्लासला सोडायला, आई वडील कामाला असताना. आता त्या नातवाचं काम करतो आहे त्या वयामध्ये. आमचं तेवढं शरीरात साथ देत नाही, तरी पण आम्ही करतो आहे काम. काही जीवनामध्ये, जीवनशैलीमध्ये काय आणायचं असेल, द्यायचं असेल, आम्ही आमच्या घरवाल्याने आणून देतो. घरवाल्याची आम्हाला चांगली साथ आहे कलदेवानी लाडची. तिच्या ज्या साथीमुळे आम्ही इथपर्यंत आलो आहे. आणि आम्ही कसला व्यसन करत नाही, आम्ही निर्व्यसनी आहोत. आम्हाला व्यसनी लोक आवडतच नाही. हां, जर तुम्ही निर्व्यसनी असणार तर तुमचा संसारही सुखाचा होणार. आम्हाला बरेच लोकांनी शिकवलं असं व्यसन करायचं, आम्ही तिथे वळलो नाही, गेलो नाही. आणि चांगल्या ठिकाणी आम्ही चांगल्या लोकांची संगत केली, चांगल्या लोकांची दोस्ती केली. अजूनपर्यंत आम्ही सुखी आहोत. आता आम्हाला 72 वर्ष आमचं वय चालू आहे. अजूनही काय ते गावी घर आहे छोटासा साळगावमध्ये कुडाळला. त्या घराचं काय थोडंसं आता डागडोळी असते, ती अजूनपर्यंत दरवर्षी काय ना काय करत असतो आम्ही. ती डागडोळी थोडी काय, कलमाचं 1-2 झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत, काय थोडी आणलेली आहेत, नवीन झाडं. जावई बापूंनी पण आमच्या आणलेली आहेत. जांभळी झाडं, विलायती फणसाची झाडं आणि कुठली फुलांची झाडं, सोनचाफ्याची झाडं तिला आणलेली आहेत. ती लावली आहे तिथे. पण आमच्या इथे घरामध्ये जे एक राहतात दुधवडकर, त्यांनी आम्हाला इथे चांगली साथ दिलेली आहे. दुधवडकरनी ते याची देखभाल करतात आमच्या मागे, पाणी त्या झाडांना लावतात. चांगले आमचे विचार समज असतात ते दुधवडकर म्हणून. आणि दुसरा भाचा पण इथे असतो. भाचा काय, तो दुकानदार बंड्या भाचा, तो पण आमच्या घरात राहतो एका रूममध्ये. त्याला काय वेळ मिळत नाही, त्यांचाही थोडा सहकार्य असतो ना, असं नाही झाडाला पाणी घालणं, हे करणं ते करणं. बाकी पण काही आले की इथे आम्ही आलो वाचायला का आम्हालाही चांगलं सहकार्य करतात, नाही असं नाही. आठ आमचे धावून येतात. आणि मेवणी आमची जी इथे आहे, माझ्या मिसेसची बहीण, हां छबी म्हणून, ती पण चांगली विचाराशी आहे. त्यांनी आम्हाला इथे आणलेलं आहे त्यावेळेला. आणि हे म्हणजे सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हे जे घर इथे आम्ही इथे का आलो रत्नागिरीवरनं, तिथे घर आमचा ग्रुपमध्ये होता सर्व चुलत्यांचा. आई आमची एक दिवशी माझ्यावर इथे आली मांजरेकर कुटुंबाशी. ती म्हणाली, मांजरेकर आमच्या मुलाला इथे जागा कुठे घेऊन द्या घराला, इथे त्यांना घर बांधायचं, तिथे एक छोटंसं घर आहे, ती जागा नाही तेवढ्यामध्ये राहण्यात. आमचं एकच नातू, एकच मुलगा आहे. तर त्यांनी ही जागा आम्हाला घेऊन दिली 11 गुंठे त्यावेळेला 1999मध्ये. मग आम्ही इथे 2002मध्ये ते घर बांधलं. त्या जागेमध्ये थोडी कलमा होती, ती कलमा तोडून ते घर बांधलं चांगलं 22x40चं. एक माळी घर बांधलेलं, आता चांगलं घर आहे, चांगल्या सुविधा आहेत, पाण्याची व्यवस्था चांगली आहे, सगळं चांगलं आहे. आता ही सर्व जोपासना, आता आमचं वय वाढत चाललेलं आहे आमचं. ते आता ते आईवडिलांनी, आमची मुली आहे, मुलीने पण चांगलं सगळं. आता आम्ही हे सर्व जे ताबा आहे की नाही आमच्या मुलीच्या आणि मुलाच्या नावावर हे सर्व करणार आहे, ते सर्व करणार सर्व त्याची देखभाल. आम्ही काय जास्त वेळ आयुष्य अजून राहू शकत नाही, तरी पण जेवढं आम्हाला जमते तेवढं करणार. जेवढं आमचं आयुष्य सुखीमय आहे तेवढं आम्ही करत राहणार. पण ही जी आमची छोटीशी प्रॉपर्टी आहे, ही आमची मुली शीतल कवळे आणि आमचा मुलगा स्वप्नील, हे सर्व हे सांभाळणार आहे दोघंजणं आमच्या मागे. मुंबईला सुद्धा आमच्या 1-2 खोल्या आहेत, नाही असं नाही, सुखी आहे. पण आम्ही सरळ मार्गाने जातो आहे, सद्गुरूंच्या विचाराने जातो आहे. त्याच्यामुळे आमचं हे सुखीमय जीवन आहे. आणि आमची मिसेस आहे की नाही, तिचे विचार चांगले आहे, माझ्यापेक्षा तिचे विचार चांगले आहे. तिने आमच्या जीवनात आणि काळाटी दिली आहे. या जीवनामध्ये आमच्या मुलीने पण आम्हाला साथ दिली आहे. आजारपणामध्ये औषध पाण्याला आम्हाला खर्च करतात. नाचे मुलापेक्षा तिचा उजवा हात आहे आम्हाला औषध पाण्याला खर्च करण्याचा. कुठे अडचण आलं तर 2 पैसे स्वतःहून खर्च करते मुली आमची. कोण, शीतल कवळे.
आलं लक्षात. तर ती चांगल्या तऱ्हेने आम्हाला हातभार करते, काही ना काही आम्हाला सांगते. पण आम्हाला ह्या वयामध्ये हँडल करता येत नाही. तिथे उदाहरणार्थ रत्नाला सुनील लाड पण आम्हाला सहकार्य करतात, काय मार्गदर्शन करतात, आता असं करा तसं करा. त्यांचे विचार चांगले आहेत, त्यांच्या विचाराशी आम्ही सहमत असतो सुनील लाडच्या, नाही असं नाही. विचार चांगले आहेत, त्यांच्या विचारांशी आम्ही धरून चालतो. ते सुद्धा तिथे एका ठिकाणी राहतात, तिथे वरती त्यांनी कातळाची जमीन घेतली आहे. तर कातळा जमीनमध्ये त्यांनी सोनं केलं आहे सुनील लाडने, काय बागायत केलं आहे, काय आम्ही घर बांधलं आहे तिकडे. नुसतं कातळ घेतलं होतं, तिथे माती आणून हा तिथे उत्पन्न करतो आहे. हां, ते मोठा एक उद्योजक आहे आमचा सुनील लाड, चुलत भाऊ. आणि त्याचे पण महाराष्ट्रात विचार चांगले आहेत. कलमांचे काय बागायती करतो, तो गुरके आणून ठेवतो पारा करायला, आंब्याचा व्यापार करतो मोठा, आणि मोठा उद्योगी आहे तो. खरोखर त्या रत्नागिरीमध्ये पाऊसमध्ये सुनील लाडसारखा कोण उद्योगी नाही, आंबा बागायतदार. आणि त्याचे विचार चांगले, पुतणे त्याचे आहेत, पुतणे पण त्याला चांगले सहकार्य करतात. घरातली फॅमिली चांगलं सहकार्य, मुलंही आहेत, मुलंही चांगलं सहकार्य करतात त्याला उद्योगधंद्यामध्ये. त्याच्यामध्ये आम्हालाही तो तिथे बोलवतो, आम्हाला जाता येत नाही. आता सुद्धा त्यांनी बोलवलं आहे मला, दादा इथे राहायला या 8 दिवस म्हणून. आत्ताही बोलवलं आहे, या आंबे आहेत, या तुमचा इथे आमचं स्वागत आहे तुमच्याकडे, या तुम्ही आमच्या राहायला इथे. पण मी बोलतो जरा आमच्या घराचं काम निघालं आहे, मेंटेनन्सचं काम नाही. घरावरती पत्रे काय तुटलेत, माडाचे सावळा नारळ पडून. एकच माडाचं झाड आहे, झरते भरपूर, पण ते एकदम घराबरोबर आहे. ते जुने पत्रे सिमेंटचे ते फुटतात. ते आता मी यावेळेला आलो, जवळजवळ 15-20 दिवस झाले. ते पत्रे नवीन आणून कारागिरांना बोलवून ते आता जवळजवळ मी जवळ ₹1,00,000 पत्रे घातलेले आहेत ह्या आता 15 दिवसामध्ये. टाटाचे पत्रे चांगल्या तऱ्हेचे, त्याला ट्यूब वाचून लावून चांगल्या तऱ्हेने हेवी ट्यूब लावून ते पत्रे बसवले आहेत. असं घराचं काय काय डागडोळी ती करावी लागते सालाबादप्रमाणे, ती मी करतो आहे, जोपासतो आहे. तरी माझी मुली सांगते की तुम्ही इथेच राहा, इथेच करत राहा. मी आता एक विचारतोय, फार सुंदर माहिती सांगितलीत तुम्ही स्वतः. तुमच्या आयुष्यातील एखादा अविस्मरणीय प्रसंग किंवा असा एखादा प्रसंग ज्याने तुमच्या आयुष्याला कलाटणी दिली, असा कुठला सांगू शकता का तुम्ही? किंवा जो कुठलाही विसरू शकत नाही तुमच्या आत्तापर्यंतच्या आयुष्यामधला असा कुठला प्रसंग? म्हणजे हे आमचे चुलते, तुम्हाला मी सांगितलं ना, स्वर्गीय रामभाऊ लाड, यांचे विचार आमच्याबद्दल खरोखर चांगले होते. ते माझे चुलते असले तरी हा गजानन लाड त्यांचा सक्का पुतण्या असं त्यांना वाटायचं. विचार चांगले, स्पष्ट विचार, खोटं बोलायचं नाही, सत्य बोलायचं, असत्य बोलायचं नाही, हे विचार त्यांना पटले होते आमचे. आणि मी एका ठिकाणी आम्हाला त्यांनी कामाला ठेवायच्या अगोदर मी एका ठिकाणी माझ्या मामाने कामाला ठेवलं, प्लॅटो कंपनी पेनाच्या. प्लॅटो कंपनी मला ती नोकरी सोडायला लावली त्यांनी. अरे यांनी काय तुझं होणार आहे, आलं लक्षात, ह्या एवढ्या ₹150 पगार त्यावेळेला 71मध्ये, ह्यांनी तुझं काय होणार आहे म्हणून त्याने आपल्या ठिकाणी कामाला ठेवलं शिकायला. तिथे मी शिकलो 3 ते 6 महिने, आणि तिथे माझी चांगली प्रगती झाली. आणि त्यांच्या विचारानेच माझी प्रगती, माझ्या आयुष्यामध्ये त्यांचेच विचार जास्त बहुमोलाचे आहेत. माझं आयुष्य पुढे जाण्याचा किंवा माझ्या आयुष्याला कलाटणी मिळण्याचा. आणि त्यावेळेला मला मिलमध्ये पगारही चांगला होता, मी माझा संसारही चांगला केला त्या ठिकाणी. माझ्या मिसेसची पण चांगली साथ दिली. आणि रामभाऊ लाड जे आहेत चुलते, त्याच्या स्वर्गीय आहेत, पण आम्ही त्यांची आजही आठवण काढतो आहे, त्यांच्या मुलासहित, त्यांच्या कंपनीसहित, कुटुंबासहित. तर त्यांनी माझ्या जीवाला कलाटणी दिली. कुठे अडचण मला आली ना की ते माझ्यासाठी धावायची. एक असा विषय आला संपामध्ये, त्यांनी मला, मी अडकलो होतो कुठे स्कूटरच्या ह्याच्यामध्ये, पण ते माझ्यासाठी धावून आले आणि मला त्यातनं त्यांनी मुक्त केलं. बघा, म्हणजे तुम्ही संपामध्ये भाग घेतला होता? नाही भाग नाही घेतला होता, कुठेतरी काय अडकलो होतो, संपात भाग नाही घेतला, पण संपही होतं, केलाच होता मी. संपातही मला ते जेव्हा संप बंद होती की नाही 1.5-2 वर्ष मी, तेव्हाही मी 1.5 वर्ष बाहेर होतो. नंतर मग रामभाऊ ताते आमचे काही शेवटी गेलेच नाही कामाला, ते राहिले शेवट. 1.5 वर्षानंतर आम्ही जायला लागलो. आम्हाला कंपनीने नोटीस पाठवली की तुम्ही आता या, नाही तर तुमची नोकरीचा प्रॉब्लेम होणार. मी एवढे वर्ष सर्व्हिस केली आहे, चांगल्या ठिकाणी जॉब केला आहे, तुम्ही चांगली नोकरी करताय, या तुम्हाला मॅनेजमेंटने बोलवलं आहे. मग आम्ही गेलो. मग काय करणार, मग आम्हाला थोडी आतमध्येच राहावं लागलं बिल्डिंगमध्ये त्या संप पिरियडमध्ये. हां, आणि मग तिथे आम्हाला जे राहिल्यानंतर आम्ही मग चांगली प्रगती झाली. उदाहरणार्थ आमचा देव आहे आदित्यनाथ, त्याचे विचार, देवाने आम्हाला सहकार्य चांगलं केलं. इकडे या सारंगांची देवी आहे भवानी, तिचाही चांगला आशीर्वाद मिळाला. आणि त्यांचे विचार पण, सारंगांचे पण आम्हाला सांभाळून घेतलं त्यांनी अडचणीच्या वेळेला. उदाहरणार्थ किसन सारंग, सुभाष सारंग आणि त्यांची बहीण शशिकला सारंग यांनी आम्हाला त्यावेळेला संपात पण चांगला सहकार्य केला, चांगला मार्गदर्शन केला. कुठे अडचणीच्या वेळेला 2 पैसे खर्चही करायचे, आमच्या मागे धावायचे ते बहिणीसाठी. आम्ही त्यांचे, सुभाष सर आम्हाला सांगायचे की लाड आमचे माझे आवडते भाऊजी आहेत. हां,
माझे आवडते भाऊजी लाड असे सुभाषानं बोलायचे मला नेहमी. आणि गिरणी कामगारांच्या घरांसंदर्भात आम्ही नेहमीच बातम्या ऐकत असतो, त्या संदर्भात हां, घरांसमोर ते आम्ही फॉर्म भरलेले आहेत. आमच्या सारंगनी पण भरले आहे, मी पण भरला आहे 2000मध्ये. ते फॉर्म भरले आहे. ते फॉर्म भरले असेल आम्हाला काय त्या घरांची आवश्यकता नाही, पण ती रूम जर मिळाली असेल ती प्रोसेस आमच्या मुलीलाच आम्ही देणार आहोत, शीतल कवळेला. आम्हाला काही नको आहे. आमचे 2 घरं आहेत तिकडे समुद्रावरती. इवन आमची बिल्डिंगमध्ये पण एक रूम आहे खाड्यामध्ये. आलं का लक्षात? 40,000 आहे. तर तुम्ही खूपच छान माहिती दिलीत, खूपच इंटरेस्टिंग माहिती आहे. आपल्याला वेळ फारच कमी आहे, नाहीतर आपण हाच कार्यक्रम हाच फ्लो चालू ठेवला असता अजूनही, पण वेळेअभावी आपल्याला हा कार्यक्रम आता सध्यापुरता थांबवावा लागणार आहे. पण जाता जाता मला आपण मगाशी म्हणत होतात की एक गाणं पण गाणार होतात, तर ते गाणं आमच्या प्रेक्षकांना जर तुम्ही गाऊन दाखवलं तर फारच बरं. हॅलो, आम्ही जीवन विद्येचा नामधारक आहे सद्गुरू वामनराव पैचं, आणि आमच्या काही शाखा आहेत त्यातून मी जात असतो विक्रम साताडेकरबरोबर. आणि आमचं हे असते प्रचार, त्याचा आम्ही त्या भजनामध्ये सामील असतो. त्या भजनात माझं एक गाणं आहे त्या जीवनाबद्दल, विठ्ठलाचं. विठ्ठल 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 आनंदाचा सागर विठ्ठल विठ्ठल, आनंदाचा सागर विठ्ठल विठ्ठल, सुखाचे आगर विठ्ठल विठ्ठल, सुखाचे आगर विठ्ठल विठ्ठल, आनंदाचा सागर विठ्ठल विठ्ठल, आनंदाचा सागर विठ्ठल विठ्ठल, ब्रह्मांडाचा स्वामी विठ्ठल विठ्ठल, ब्रह्मांडाचा स्वामी विठ्ठल विठ्ठल, ब्रह्मांडाचा स्वामी विठ्ठल विठ्ठल, ब्रह्मांडाचा स्वामी विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल, आनंदाचा सागर विठ्ठल विठ्ठल, आनंदाचा सागर विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल. धन्यवाद. तर धन्यवाद मंडळी. तर हे होते श्री गजानन शंकर लाड, आणि याचबरोबर आपण हा आजचा कार्यक्रम समाप्त केल्याची घोषणा करूया. धन्यवाद.